मी प्राध्यापिका डॉक्टर सुनंदा दिलीप पाटील धुळ्याहून आलेली आहे। या आत्मबोध जर्नीत मी गेल्या 2 महिन्यापासून प्रवास सुरू केलेला आहे। मनशक्ती फाउंडेशनतर्फे घेतलेला हे जो काही जर्नी आहे हा अगदी अमेझिंग असा जर्नी आहे। या जर्नीत मला माझ्यात काय बदल झाले, माझं परसेप्शन कसं बदललं आणि याच्यातून ह्या जर्नीतून सर्वांनाच कसा लाभ होऊ शकतो याबद्दल मी आता इथं बोलणार आहे। की मी अगदी सुरुवातीला जेव्हा या जर्नीमध्ये प्रवेश घेतला त्याच वेळेस मी मॅडमला माझे जे प्रॉब्लेम होते ते सांगितले। मॅडमशी एकाच एक जेव्हा आपली बैठक होते, सेशन होतात, त्यावेळेस इतकं फ्रीली आणि छान अगदी मोकळं वाटतं। मी मॅडमला नेहमी म्हणते की तुमच्याशी बोलल्यानंतर मला अशी एनर्जी येते एक की मी खूप फ्रेश होऊन जाते दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी परत मॅडमचा सेशन केव्हा येईल असं वाटच बघत राहतो। मला सकाळी जनरली 7-7:30ला उठायची सवय होती, पण या जर्नीमध्ये अगदी रोज सकाळी सेशन घेतले जातात आणि अतिशय सुंदर अगदी ट्रेन असे असिस्टंट त्या ठिकाणी आहेत। सकाळी 5ला जो काही सेशन घेतलं जातं तर त्या सेशनमध्ये जे काही मेडिटेशन असतं ते अगदी अमेझिंग असतं। म्हणजे मला पूर्वी माझं कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं। मी अभ्यासही करायची तर एका बाजूला लिहायची आणि एका बाजूला वाचायची, तर इतकं माझं लूज कॉन्सन्ट्रेशन होतं। परंतु या जर्नीमुळे मी जेव्हा या मेडिटेशन करायला सुरुवात केली त्यावेळेसपासून मला तर हे जाणवतं की ते सेशन सुरू झाल्यानंतर जवळजवळ 20-25 मिनटं ते मेडिटेशन घेतलं जातं, परंतु मला असं वाटतं मी आत्ता 5 मिनटापूर्वी तर बसली होती। म्हणजे असं टाईमलेस कॉन्सन्ट्रेशन होतं आहे माझं। दुसरी गोष्ट म्हणजे जे काही एक्सरसाइज घेतल्या जातात त्या एक्सरसाइजमुळे सुद्धा मला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, हे सर्व त्रास आता कमी व्हायला लागलेत। अलीकडे बीपी मोजलं तर माझं बीपी देखील कमी येतं आहे आणि हा एक फिजिकली चेंज झालेला आहे। इमोशनली देखील माझ्यात जो काही चेंज झालेला आहे, मी फार इमोशनल, लवकर मला कोणी काही बोललं का लगेच मी इमोशनल व्हायची आणि काही जरी घटना घडली तरी पण मी लगेच असे मला पोटात गोळा यायचा। पण आता मला हे लक्षात यायला लागलं आहे जसे मी हे सेशन अटेंड करते आहे, 2 हे आज इथलं ऋषिकेशचं रिट्रीट धरून 2 रिट्रीट केले आहेत मी, तर ह्या एवढ्या अजून तर मला पुढे जायचं आहे। अजून माझ्यामध्ये खूप काही बदल होऊ शकतो आणि होणारच आहे। तर मी कोणतीही अपेक्षा न ठेवता मला माहिती आहे की मानसीजींच्या बरोबर मी आहे, आता मला काहीच कमी पडणार नाही आहे। माझ्यामध्ये ज्या काही माझे सूक्ष्म स्तरावर, म्हणजे फिजिकली कसं असतं, स्थूल शरीर असतं, सूक्ष्म शरीर असतं, सूक्ष्म स्तरावर आपल्याला कोणतंही मेडिसिन बदल करू शकत नाही। कोणीही सर्वसामान्य आपले नातेवाईक जरी सांगत असले तरी आपल्याला नातेवाईकांना हा यांचं नेहमीचंच आहे आणि त्यामुळे आपण ते काही स्वीकारत नाही। परंतु एका ऑथेंटिक गुरुकडून आपण जेव्हा शिकतो तर त्यावेळी त्यांचे जे शब्द असतात, मी देखील एक गुरु होती, त्यावेळी मला गुरुने सांगितलेले शब्द किती इफेक्टिव्ह ठरतात याची जाणीव आहे आणि म्हणून मला असे गाईड मिळालेले आहेत, अशा गुरुमा मिळालेल्या आहेत की त्यांच्यामुळे माझं पूर्ण परसेप्शन बदललेलं आहे। मी जसं म्हटलं की इमोशनल बदल झालेला आहे, मी लगेच रिॲक्ट होत नाही। माझ्या घरातल्यांना सुद्धा जाणवायला लागलेला आहे हा माझ्यातला बदल, की ही आता लगेच कोणी आपण काही सांगितलं का लगेच रिॲक्ट होत नाही। माझे हसबंड म्हणतात 2 कोणी पाहुणे आणले का लगेच तू सांगायची मला वेळ नाही आहे, आणि आता शांतपणे मला म्हणजे जे पाहुणे आले त्यांना मी काही करेल त्याच्यापेक्षा तू जास्त त्यांचं आदरातिथ्य करते। हा एक माझा इमोशनल स्तरावर मला बदल झालेला दिसतो। मानसिक स्तरावर देखील आता सांगितलं की मला जसे काही मनोकायिक आजार आहेत त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे। फिजिकली देखील आता हळूहळू माझं वजन कमी होतं आहे हेही दिसत आहे। म्हणजे अशा प्रकारे हे शारीरिक, मानसिक, इमोशनल असे बदल मला इथं झालेले आहेत। आणि परसेप्शन म्हटलं तर या ठिकाणी एक मला शिकायला मिळालं की कोणतीही गोष्ट बोलताना निगेटिव्ह बोलायचंच नाही, जे आहे ते पॉझिटिव्ह बोलायचं, सकारात्मक बोलायचं। इथं सर्व अशा सकारात्मक एनर्जी दिल्या जातात। आपल्यामध्ये खूप एनर्जी असते, परंतु आपल्याला त्या एनर्जी आहेत आपल्याला हे कळतच नाही। आपल्याला आत्तापर्यंत घरात असंच सांगितलं, हां तू मुलगी आहे तुला असंच करावं लागेल, मग तुला काय जरा शांत बसत जा,
असे लहानपणापासून ते संस्कार बिंबवल्यामुळे अशी निगेटिव्हिटी मनात तयार झालेली असते. जनरली आपण जर बघितलं की नकारात्मक बोलणं, नकारात्मक हे जर कमी केलं तर जास्त माणसाची डेव्हलपमेंट होतं. जसं एखादा मुलगा जर लहान मुलगा खेळत असेल, त्याच्या हातात चाकू असेल, त्याला जर आपण सांगितलं की ह्या चाकू नको खेळू, तर तो अजून त्याला क्युरियोसिटी असते की काय बघू बरं. पण तेच हळूच त्याच्या हातातून आपण चाकू काढून घेतला आणि त्याच्या हातात जर आपण बॉल दिला तर आपोआप तो बॉलबरोबर खेळायला लागेल आणि चाकू सोडून देईल. तसं इतकं सॉफिस्टिकेटेड आणि सॉफ्टली या ठिकाणी आपल्यावर बिंबवलं जातं की तुमचे हे चुकीचे विचार होते किंवा हे तुमचं या ठिकाणी कसे तुम्ही चुकीचं वर्तन होतं, असं इनडायरेक्टली आपल्याला सांगितलं नाही जात की तुम्ही हे चुकीचं वागत होते. परंतु आपल्याला अशा प्रकारे काही आपली मेंटॅलिटी तयार केली जाते की त्या ठिकाणी आपण पॉझिटिव्हच विचार करायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं, याची जाणीवही होते, अरे आपण या भौतिकवादी जगात, चंगळवादी जगामध्ये कसं वागत होतो, कसं बोलत होतो, कसे आपले रिलेशन होते आपल्या नातेवाईकांशी, फॅमिलीशी. पण आता हे सगळे बदलायला लागलेले आहेत, कारण तशा प्रकारे मानसीजी आपल्याला वेगवेगळ्या सेशनमधून, अगदी नॉलेजेबल असे सेशन असतात इथं प्रत्येक सेशनमधून, आणि प्रत्येक सेशन झाल्यावर विचारलं जातं की तुम्हाला तुमच्या स्तरावर काय बदल झालेला आहे, तुम्हाला काय वाटतं आहे, सेशनमधून तुम्ही काय शिकला आहात, याचं सर्व डिटेल येतं. फीडबॅक देखील लगेचच सेशन झालं का लगेच घेतलं जातं. ही विशेष गोष्ट या ठिकाणी मला जाणवते आहे. आणि आताचं जे सेशन आहे तर इतकं सुंदर, या पावनभूमीमध्ये, पुण्यभूमीमध्ये आल्यानंतर अगदी आपणच पावन झालो. आम्हाला मानसीजींनी गंगेवर आंघोळीला नेलं, तर त्यावेळेस गंगेत फक्त डुबकी मारायची नाही, तर ती डुबकी मारत असताना आपण काय बोललं पाहिजे, आपले काय भाव आले पाहिजे, ही देखील त्यांनी सांगितलं. आजपर्यंत म्हणजे माहेरी पण नदी होती, आम्ही नदीवर नेहमी खेळायला जायचो, नदीमध्ये डुबकी मारायचो, पण नुसती डुबकी असायची. ही आमची स्पिरिच्युअल डुबकी होती. आणि त्या डुबकीमध्ये आम्हाला मानसीजींनी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे ते चांगले गुण, आपले जे काही वाईट गुण असतील ते तुम्ही या ठिकाणी पाण्यात सोडा, आणि चांगल्या चांगल्या गोष्टी, ज्या पाहिजे गोष्टी त्या ठिकाणी आपण मनात आणा. त्या ठिकाणी मला एक जाणवलं की मी आता म्हटल्याप्रमाणे मी लहानपणापासून पाण्यात खेळायची, त्याचं मला काही कौतुक नाही वाटायचं. पण या ठिकाणी गंगेला स्पर्श केल्याबद्दल माझ्या शरीरात अशी एक जशी वीज चमकून जावी तशी चमकून गेली, आणि मला त्यावेळेस कळलं की अरे, जलतत्वाचं महत्त्व काय आहे. आपलं हे शरीर जे आहे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. या पंचमहाभूतांमधलं पाणी हे तत्त्व जे आहे, तर ते ह्या तत्त्वाचं महत्त्व आपल्या शरीरात किती आहे याचं त्यावेळेस जाणवलं. आणि मी प्रत्येकाची त्या ठिकाणी, माझ्या फॅमिलीमध्ये ज्याला काही जलतत्वाचे आजार असतील ते जावो, असा मी स्वतः त्या ठिकाणी करत होती. अशा प्रकारे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक साधा नसताना, म्हणजे आपण सहजपणे घेतो, पण तसं नाही आहे. या जीवनात प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना किती आपल्या जीवनात महत्त्वाची आहे हे या ठिकाणी मला शिकायला मिळालं. आणि अशा या अमेझिंग अशा प्रोग्राममध्ये सर्वांनी फायदा घ्यावा. ही मनशक्ती, ही जे फाउंडेशन आहे, खरंच मनामध्ये एक शक्ती निर्माण करणार आहे, शारीरिक शक्ती निर्माण करणार आहे, आत्मिक शक्ती निर्माण करणारा असं छान असा हा प्रवास या ठिकाणी आहे. त्याचा लाभ सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि विशेष मला ह्या फाउंडेशनविषयी सांगावं असं वाटतं की या ठिकाणी असलेला स्टाफ, मानसीजी, केतनजी, या मनशक्ती फाउंडेशनचे प्रमुख, तर इतके कोऑपरेटिव्ह आहेत. मी धुळ्याहून इथं ऋषिकेशला यायचं म्हणजे मी घरून कधी एकटे कोणाबरोबर एकटे कधी गेली नाही, नेहमीच मला कोणीतरी बरोबर लागतं. पण या ठिकाणी केतनजींनी माझं सर्व बुकिंग केल्यापासून सर्व आम्ही अगदी फॅमिली मेंबरसारखं या ठिकाणी पोचलो आहोत. तसेच स्टाफ पण खूप, अगदी कितीही या ठिकाणी जे श्रेया काम करते, तर तिला किती मी रात्री 10 वाजेलाही फोन केला तरी ती फोन उचलणार. म्हणजे ती ऑफिसमध्ये नसताना, घरी असताना देखील ती काही कामात असेल तरी पण पटकन फोन उचलायची. इतकं छान अगदी कोऑपरेशन सर्व मनशक्ती फाउंडेशन तर्फे केले जातात. म्हणून
एखादी स्त्रीला जर वाटत असेल की मी एकटी कशी जाऊ, तरी तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या फॅमिली मेंबरपेक्षाही जास्त कोऑपरेशन करणारा स्टाफ असल्यामुळे या ठिकाणी आपण छान राहू शकतो आणि सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू मानसीजी.